श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुमचा संकटमोचन बजरंग बलीवर आणि तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या क्रूर पण शक्तिशाली मंगळ ग्रहावर पूर्ण विश्वास असेल, तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून पहा. कारण पुढच्या 7 दिवसात तुमच्या कुंडलीच्या अशा काही गुप्त कोठडीचं कुलूप उघडणार आहे, ज्याची आधी चाहूलही तुम्हाला लागलेली नसेल. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यात असा काही खेळ खेळणार आहेत, जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअरपासून ते पैशापर्यंत आणि आरोग्यापासून नात्यापर्यंत एक असा मोठा उलटफेर होणार आहे, जो तुम्हाला अर्ध्या रात्री झोपेतून जागा करू शकतो. मंगळाची ही बदलती चाल तुमच्यासाठी राजयोग घेऊन येणार, की तुमच्या कष्टावर पाणी फिरणारे एखादे मोठे संकट. तुमच्या पाठीमागे नेमके कोणत्या गुप्त हालचाली सुरू आहेत आणि नशिबाने तुमच्यासाठी कोणता सापळा रचलाय, हे सत्य आता समोर येण्याची वेळ झाली आहे. आणि वृश्चिक राशीच्या जातकाने या 7 दिवसाच्या प्रवासात एक असा क्षण येईल, जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलंय, पण नेमका तिथेच एक गुप्त संकेत दडलेला आहे. व्हिडिओच्या अगदी शेवटी मी एक असा संकेत सांगणार, जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. जर तुम्ही हे संकेत ओळखण्यात चुकलात, तर कदाचित हातात आलेली सोन्याची संधी कायमची निसटून जाईल. हा बदल नेमका प्रगतीचा आहे की विनाशाचा? संपूर्ण प्रकरण, संपूर्ण भविष्यवाणी या 7 दिवसाची आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करण्याची महाचूक करू नका. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअरच्या क्षितिजावरात असे काही काळे ढग जमा होत आहेत, जे ते साधे वाटत असले तरी त्यामध्ये एक मोठे वादळ दडलंय. पुढच्या 7 दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी अशा काही गुप्त हालचाली होतील, ज्याची माहिती तुमच्या सहकार्यांना आहे, पण तुमच्यापासून ती जाणीवपूर्वक लपून ठेवली जाते. तुमच्या कष्टाचे श्रेय लाटण्यासाठी काही अदृश्य हात सक्रिय झाले आहेत. तुमच्या पदोन्नतीमध्ये किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अडथळे आणण्याचा कट रचला जात असल्याची दाट शक्यताही आहे. मित्रांनो, मंगळाची वक्र दृष्टी आता तुमच्या दशम स्थानावर पडत असल्याने तुम्ही ज्या संधीची चातकासारखी वाट पाहत होता, ती संधी तुमच्या डोळ्यात देखत निसटून जाण्याची भीती निर्माण होत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला गुंतवणुकीसाठी मोठी ऑफर येऊ शकते. पण सावध राहा, कारण हे मूर्खजळ तर नाही ना. ग्रहाची स्थिती असे संकेत देत आहे की या काळात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना तुमच्या पाठीमागे एक ट्रॅप किंवा सापळा रचला जाऊ शकतो. ज्या भागीदारावर तुम्ही श्रद्धेप्रमाणे विश्वास ठेवता, तोच व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी शिजवत असल्याची शक्यता नाकारताही येत नाही. तुमच्या प्रतिस्पर्धांनी आता आपली रणनीती बदलली असून ते तुमच्या कुंकवत दुव्याकडे प्रहार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय पाऊल टाकताना शत्रू घराच्या उंबरठ्यावर आहे, हे विसरू नका. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकांना, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अग्निपरीक्षेचा ठरणार. अचानक तुमच्यावर कामाचा असा काही डोंगर टाकला जाईल, ज्याचा उद्देश केवळ तुम्हाला मानसिकरित्या खच्चित करणे हा असू शकतो. वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जुने वाद पुन्हा उकरून काढले जातील. पण लक्षात ठेवा, बजरंग बलीचा आशीर्वाद पाठीशी असेल तर या संकटाचे रूपांतर तुम्ही संधीतही करू शकता. येत्या 72 तासात तुम्हाला कार्यालयात एक असा निरोप किंवा मेल येईल, जो सुरुवातीला धक्कादायक असेल, पण त्यामागे एक मोठा बदल दडलेला असेल. ही शांतता तुम्हाला यशाच्या शिखराकडे नेणारी ठरणार की विनाशाच्या खाईत लोटणार, हे सर्वस्व तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असणार आहे. मित्रांनो, त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्ही पैशाच्या बाबतीत किंवा ज्या मानसिक त्रासातून जात होतात, तो केवळ तुम्हालाच ठाऊक आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना, मुलाच्या भविष्याची चिंता करताना किंवा रक्ताचं पाणी करून कमवलेला पैसा जेव्हा डोळ्यात देखत विनाकारण खर्च होत होता, तेव्हा मनाला होणाऱ्या वेदना शब्दात मांडणे कठीण आहे. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की मी इतकी प्रामाणिक मेहनत करतो, तरी माझ्या नशिबात हा ओढाताण का? पदोपदी येणारी आर्थिक नड, हक्काचे पैसे मागताना होणारी मानहानी, यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला आहात. तुमच्या डोळ्यातील ते अश्रू आणि मनातील ती अस्वस्थता बजरंग बली नक्कीच पाहत आहेत आणि तुमच्या या संघर्षाचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरी सध्या खर्चाचे डोंगर तुमच्या समोर उभे असले तरी कुणीतरी तुमच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असले तरी घाबरून जाऊ नका. कारण तुमच्या कुंडलीत आता एक अत्यंत दुर्मिळ गजकेसरी योग आकार घेत आहे. हा असा शुभ योग आहे, जो तुमच्या विखुरलेल्या आर्थिक गणितांना पुन्हा एकदा उभारी देणार आहे. ज्यांनी तुमची फसवणूक केली किंवा ज्यांचे पैसे तुम्ही बुडवले, त्यांना आता तुमच्या कर्माची फळे भोगावी लागतील. तुमची अडकलेली कामे, मग ती सरकारी असोत या खाजगी, ती आता पूर्णपणे हळूहळू मार्गी लागतील. एखादी जुनी गुंतवणूक आणि विसरलेला विमा तुम्हाला अशा वेळी मदत देईल, जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल. हा बदल केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ आहे.
त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो गेल्या 7 दिवसात तुमच्या आर्थिक आयुष्यात एक दैवी चमत्कार घडेल. मंगळाची शक्ती आणि गुरुची शुभ दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडत असल्यामुळे रिकामी झालेली तुमची तिजोरी पुन्हा एकदा भरण्यास सुरुवात होईल. घरामध्ये पैशामुळे होणारे क्लेश थांबतील आणि लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील असे शुभ संकेत सुद्धा मिळत आहेत. ज्यांना नवीन घर घ्यायचे आहेत किंवा कर्जमुक्त व्हायचे आहे त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग येत्या या 7 दिवसात मोकळे होतील. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण ज्याचे कुणी नसते त्याचा पाठीराखा साक्षात बजरंगबली असतो. हा 7 दिवसाचा काळ तुम्हाला रडवण्यासाठी नाही तर तुमचे कष्टाचे सोनं करण्यासाठी आला हे मनाशी पक्के स्मरणात ठेवा. त्यासोबतच मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकानो तुमच्या कौटुंबिक आयुष्याच्या उंबरठ्यावर सुद्धा आता अशा काही सावल्या जमा झाल्यात ज्या तुमच्या घराची शांती हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. ज्या रक्ताच्या नात्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले, त्याच्या सुखासाठी तुम्ही स्वतःच्या इच्छाचा बळी दिला, त्याच्यापैकीच एखादी शक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात काहीतरी गुप्त शिजवत असल्याची शंका निर्माण होऊ शकते. आणि घरामध्ये विनाकारण होणारी चिडचिड किंवा जोडीदाराचे होणारे नाहक वाद किंवा मुलाच्या वागणुकीत वर्तणुकीत अचानक जाणवणारा बदल हे केवळ योगायोग नाहीत, तर तुमच्या जवळच्याच कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या संसारात विष घालवण्याचा आणि तुमच्या विश्वासाला तडा देण्याचा एक अदृश्य सापळा रचला आहे, ज्याचा सुगावा लागता तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हो मित्रांनो, वृश्चिक राशीत जातकानो कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळ्यासाठी इतकं करतो पण शेवटी माझ्याच वाटेला हा एकटेपणा का? नात्यामध्ये आलेली ही कटुता आणि लपवलेली ही जुनी गुपितं आता बाहेर येण्याची वेळ आली आहे. एखादी एखादी अशी गोष्ट जी तुमच्यापासून कित्येक वर्षापासून लपवून ठेवली होती, ती या 7 दिवसात तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला भावनिकरित्या पूर्णपणे तोडून टाकू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचा संवाद कमी होणे किंवा घरामध्ये एक प्रकारची अस्वस्थता, शांतता असणे हे संकेत आहेत की तुमच्या कुंडलीत राहूचा तो मायावी प्रभाव नात्याची वीण उसवत आहे. पण थांबा, या अंधारातही एक प्रकाशाचा किरण दडलेला आहे, जो केवळ बजरंगबलीच्या कृपेनेच तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो जरी सध्या नात्यामध्ये दुरावा येत असला किंवा कुणीतरी तुमच्या विरोधात कारस्थान रचत असले तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण तुमच्या कुंडलीत आता हर्ष योग नावाचा एक अतिशय शुभ योग जुळून येतोय आणि हा योग तुमच्या विखुरलेल्या संसाराला पुन्हा एकदा प्रेमाच्या धाग्याने गुंफण्यासाठी सज्ज झाला आहे. जे गैरसमज कित्येक महिन्यापासून चालले होते ते आता एका संवादाने दूर होतील. ज्यांनी तुमच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्याचा खरा चेहरा जगासमोर येईल. तुमचे सत्य सर्वांना पटेल. येत्या 72 तासात देखील घरामध्ये एक अशी आनंदाची बातमी येईल जी सर्व दुःख विसरायला लावेल. तुमच्या कुटुंबात पुन्हा एकदा हास्य फुलेल. साक्षात बजरंगबली तुमच्या घराचे रक्षणही करतील. हा माझा शब्द आहे मित्रांनो. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो तुमच्या शरीराच्या आत सध्या अशा काही गुप्त हालचाली सुरू आहेत ज्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात. कामाच्या व्यापात, संसाराच्या ओढात आणि तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केले, पण आता हे शरीर तुम्हाला काही धोक्याचे संकेत देत आहे. पुढच्या 7 दिवसात आरोग्याच्या बाबतीत एक असा अलार्म वाजणार जो तुम्हाला अचानक हातबल करू शकतो. रात्रीची अपुरी झोप असो, विनाकारण येणारी अस्वस्थता किंवा छातीत किंवा पोटाच्या भागात जाणवणारी ती धडधड हे केवळ थकव्याचं लक्षण नाही. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता एका अशा क्रूर युतीत अडकला आहे की जिथे तुमच्या ऊर्जेचा क्षय होत आहे. तुमची तब्येत ठीक आहे असे तुम्हाला वाटत असले तरी तुमच्या पाठीमागे आरोग्याचा एक मोठा उलटफेर दबा धरून बसला आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांची काळजी मी घेतो, पण जेव्हा मला त्रास होतो तेव्हा माझ्या पाठीशी कुणीच नसतं. मनात दाटलेली ही भीती, शरीरात जाणवणारा तो अशक्तपणा तुम्हाला आतून पोखरत आहे. आणि या 7 दिवसात अपघाताचे किंवा अचानक उद्भवणाऱ्या शस्त्रक्रियेचे योग सुद्धा दिसत आहेत, जे तुमच्या आर्थिक गणितांना धक्का देऊ शकतात. शत्रूंनी व तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्याने तुमच्यावर बाधा नजर लावली असले असा भास तुम्हाला या काळात होऊ शकतो. ज्यांना कधीच आधीच रक्तदाब किंवा रक्तासंबंधी तक्रारी असतील त्यांच्यासाठी ही वेळ अग्निपरीक्षेची ठरेलच. पण ही शांतता तुम्हाला अंथरुणात खिळून ठेवणार की काय अशी शंका तुमच्या मनात येईल मित्रांनो. परंतु वृश्चिक राशीचा जातकानो लक्षात घ्या, सध्या आरोग्याच्या बाबतीत काळे ढग जमा झाले तरी घाबरून जाऊ नका, कारण तुमच्या कुंडलीत आता आयुष्यमान योग नावाचा एक अत्यंत शुभ व संरक्षक योग निर्माण होतोय. हा योग साक्षात धन्वंतरी देवाचा आशीर्वाद घेऊन आलाय, जो तुमच्या शरीरातील व्याधींना मुळापासून उपटून टाकण्यासाठी सज्ज झालाय. येत्या 72 तासात तुम्हाला एक असा मार्ग किंवा एखादा उपाय सापडेल जो तुमच्या वर्षानुवर्षात जुन्या दुखण्याला कायमचा निरोपही देईल. बजरंगबलीच्या कृपेने तुमची गेलेली शक्ती पुन्हा परत येईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने कामाला लागाल. तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी साक्षात संकटमोचन हनुमान तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याची जो तुमच्या पुढच्या आयुष्याचा निकाल लावेल. येत्या 72 तासात तुमच्या आजूबाजूला एक अशा काही घटना घडतील ज्या साध्या नसून साक्षात निसर्गाचा, ईश्वरीचा एक गुप्त संकेत असेल. कदाचित
तुम्हाला स्वप्नात एखादी जुनी वास्तू दिसेल किंवा अचानक एखाद्या घराच्या उंबरठ्यावर एखादा प्राणी पक्षी येईल जो तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु हा संकेत ओळखा, कारण तुमच्या कुंडलीतील मंगळ व शनीची क्रूर युती आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. तुमच्या शत्रूंनी तुमच्याविरुद्ध जो आर्थिक कौटुंबिक सापळा रचला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी शेवटचा इशारा आहे. जर तुम्ही या खुणेकडे दुर्लक्ष केलं तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी काळं रात्र ठरू शकतात. पण जर तुम्ही तो ओळखलात तर साक्षात बजरंग बली सुद्धा तुमचे रक्षण करायला ढाल बनून उभे राहतील. त्यासोबतच वृश्चिक राशीचे जातकानं तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी ती मास्टर की तुमच्या हातात आहे, पण ती वापरण्याची वेळ आली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला जाणवणारी ती अनामिक भीती, कुणीतरी माझ्याकडनी बाधा केली आहे का, असा संशय आता तुम्हाला येत असलेला संपणार आहे. कारण मंगळाचा अंगारक दोष तुमच्या प्रगतीच्या आड शांत भिंत बनून उभा आहे. पण घाबरून जाऊ नका. तुमच्या नशिबात आता एक विजय योग नावाचा अत्यंत दुर्मिळ योग निर्माण होतोय. हा योग तुमच्या आयुष्यातील सर्व काळे ढग पांगवून यशाचा सूर्य उगवण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यांनी तुमची फसवणूक केली, ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना आता तुमच्या कर्माची शिक्षा साक्षात बजरंगबली देतील. या 7 दिवसाचा महाउलटफेर तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या विजेत्याला जागी करण्यासाठी आला आहे. वृश्चिक राशीचा जातकनु या संकटाच्या चक्रव्यूहातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आणि विनाशाचे रूपांतर विजयात करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आजच करा. जसं की मंगळवारी सूर्यास्तानंतर हनुमान मंदिरात जाऊन साक्षात संकटमोचनाच्या चरणी नतमस्तक व्हा. एक लाल कागदावर तुमच्या शत्रूचे, तुमच्या सर्वात मोठ्या समस्येचे नावसुद्धा लिहू शकता. त्यावर 5 लवंगा ठेवून तो कागद बजरंग बलीच्या चरणी अर्पण करा आणि त्यानंतर ओम हनुमंते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या भोवती एक संरक्षणाचे कवच तयार होईल आणि तुमच्या सर्वांचे डावपेच धुळीला मिळतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, काळ कितीही कठीण असला किंवा शत्रू कितीही बळबळ असला तरी ज्या ठिकाणी पाठीशी साक्षात बजरंगबली उभे राहतात त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने यशाची चव चाखण्यासाठी आलेत. मनातील भीती काढून टाका. पूर्ण आत्मविश्वासाने संकटाचा सामना करा, कारण विजयाचा टिळा तुमच्याच कपाळी लागणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. फक्त संयम सोडू नका. त्यासोबतच मित्रांनो, या उपायामुळे तुमच्या भोवती जर तुमच्या राशी स्वामीवर आणि बजरंगबलीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने जय बजरंगबली महाबली हनुमान असे लिहा. कृपा ठेवा असे लिहा. तुमचे एक पाऊल तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत करेल आणि नशिबाची साथ पुन्हा एकदा तुमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.